घरी बसून तुम्हाला पार्लरसारखा ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही या दोन प्रॉडक्टचा वापर करून पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता, तेही अगदी कमी खर्चामध्ये. नमस्कार मंडळी, मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज तुमच्यासाठी दोन प्रॉडक्टचा रिव्ह्यू घेऊन आलेले आहे. एक आहे युवरूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रब आणि दुसरा आहे युवरूथ नॅचरल्स गोल्डन ग्लो पिल-अप मास्क. हे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या जवळच्या शॉपमध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. आणि या प्रोडक्टचा वापर कसा करायचा याची व्यवस्थित माहिती घेऊन स्टेप बाय स्टेप याचा वापर केला तर अगदी फेशियल केल्यासारखा ग्लो चेहऱ्यावर येतो. तर आपण सुरुवातीला स्क्रब केल्याचे काय काय फायदे आहेत ते पाहून घेऊ. स्क्रब केल्यामुळे त्वचेचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स व डाग निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर चमक येते, चेहरा टवटवीत दिसतो. स्क्रब केल्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात व त्वचा एक्सफोलाइज होते की ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. चला तर मग आपण स्क्रब करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात. सुरुवातीला फेस वॉश करायचा आहे. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. मग नंतर पाणी गरम करून त्याची वाफ घ्यायची आहे. माझी आता स्टीम घेऊन झालेली आहे. आता बोटावरती स्क्रब घेऊन संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आणि स्क्रब करताना हलक्या हाताने मसाज करायची आहे. जास्त रगडून मसाज करायची नाही आहे. दोन मिनिट संपूर्ण चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायची आहे. नाकाच्या साईडने, ओठांच्या खाली आणि ओठांच्या वरती हलक्या हाताने मसाज करून घ्यायची आहे. 2 मिनिट झालेले आहेत. आता मी माझा चेहरा वॉश करून येते. तुम्ही पाहू शकता चेहरा वॉश करून आलेले आहे मी आणि खूप स्मूथ असा चेहरा झालेला आहे आणि ग्लो पण आलेला आहे. आठवड्यातून तुम्ही 2 वेळेस स्क्रब करू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचा. आता नेक्स्ट स्टेप आहे युवरूथ नॅचरल्स गोल्डन ग्लो पिल-अप मास्कची. हे बोटावरती घेऊन संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. लेअर जास्त पातळही ठेवायची नाही आणि जास्त दाट देखील लावायची नाही. जर पातळ लेअर लावली तर ते व्यवस्थित चेहऱ्यावरनं निघणार नाही आणि जास्त जाड झाले तर लवकर सुकणार नाही. आयब्रोज आणि डोळ्याचा एरिया सोडून संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण चेहऱ्यावरती माझं पिल-अप मास्क लावून झालेलं आहे. आता मी 15 ते 20 मिनिटानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तुम्ही पाहू शकता जवळजवळ मी हे चेहऱ्यावरती 20 मिनिट ठेवलेलं आहे आणि छान असं सुकलेलं आहे. आता हे पिल-अप मास्क मी काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण पिल-अप मास्क व्यवस्थित असं निघालेलं आहे. जास्त पातळ जर लेअर लावली तर या प्रकारे असं संपूर्ण निघत नाही.
त्यामुळे लावताना जरा मीडियमच लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित निघतं. आणि आता मी चेहरा वॉश करून घेते पुन्हा. तुम्ही पाहू शकता किती छान असा चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि मी नेहमीच कुठं बाहेर जायचं असेल तर हेच करते. खूप छान रिझल्ट आहे याचा. तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल, सण असेल किंवा लग्नाला जायचं असेल तर तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा. खूप बेस्ट रिझल्ट आहे याचा. तर तुम्ही फायनल लुक पाहू शकता किती छान ग्लो आलेला आहे. आणि हे पूर्णपणे नॅचरल आहे, कुठलेही केमिकल यामध्ये नाही आहे, त्यामुळे कुठलाच साईड इफेक्ट नाही आहे. तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करून पहा. खूप छान रिझल्ट आहे याचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.